संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकोन. कौरव करीती अपमान स्वजन गृह त्यागुण. विदुर हिंडे तीर्था तरी. नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट. म्हणे सांग मात श्रीकृष्णाची ऐकताची श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनविसो माता पितयासी. म्हणे विवंचला फुल्या सेवेशी. राज्यपती बैसन उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळिले भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले. कौरवाधिकही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त. विप्रशापाचे करुणी निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टनी पातले. ते प्याले मध्य वारुनी. एरका आणि शस्त्रे घेऊनी. परस्परांशी लढुनी ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रियाला गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रिया. मैत्रियाचे होता दर्शना. विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे बहुबंधना. ज्ञानोपदेश करुनिया श्री मैत्रिया विदुरासी. साध्यंत सांगितले जगत दुत्पत्तीसी. मुळी पाने भागवतासी कथा पुढारा ऐकाती. मैत्रिय सांगे विदुराप्रती. विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रिया. नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन. चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण. गुणगान आपले श्रवण करिता. शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दान मार्गे आराधिता. अक्षय फल दातृ मनुष्यसी. सगुण प्रतीत निर्गुण वर्णना. स्तुती नेमी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीस बोलिले. प्रकृतीपासून 6 प्रकार. विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार. इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर. पशु पक्षी अविद्या मानव देववर. सृष्टी रचल्या ब्रह्मदेवे. करता काल गणना. ब्रह्मदेवाचे वर्षे 100 जाना. त्यातील 50 संपली जाना. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्म कल्प. दुसरा परार्ध वाराह कल्प. म्हणून आपण करत संकल्प वाराह कल्प उच्चारितो. तम मोह महामोह तामिश्र. अज्ञान वृत्ती निर्मूलन अंधता मिश्र. प्रसवनी 10 मानस पुत्र. ब्रह्म तुष्ट झाला. स्वदेह करुणी 2 भाग. शतरूपानी मनु स्वयंभुव. मैथुन जन्य प्रजा प्रारंभ. येथून झाली से. पृथ्वी गेली रसातळात. पाहुणे ब्रह्मा चिंताक्रांत. नाकपुडीतून अंगुष्ठ मात्र. वराह शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार. हिरण्यक्षाचा करुणी उद्धार. क्षिती स्थापिली जलावर. सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भार्या दिती. संध्या समय मागे रती. हिंडत असतो रुद्रभूतपती. सांगे कश्यप हे ना बर्वे. उपदेश न मानी दिती. कश्यप करी तिची तृप्ती. 2 कुपुत्र होतीला म्हणती. त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पुत्र. महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र. दिगंत मानव वर्णितील. दिव्य आयशा वैकुंठ लोकी. सनत कुमार आदी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्याची. जाण्याकरिती अटकाव. कुमार शाप देती दोघांची. जामर्त्य लोकी म्हणती. वृत्तांत कळता गण निळासी. आलिंगिती निज भक्ता. जय विजयासी शापिले. हे तो बर्वे झाले.
मदिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवतीच्या तो प्रमाण कुमार करती प्रदक्षिणा जय विजय नमस्कारून गेले मागुते दिती गर्भी दिती प्रसवली दोन बाळे जय विजयची झाले जुळे हिरण्यकश्यपू हिरण्यक्ष बळे नाम पावले दैत्य जगी पाहता श्री वराहासी हिरण्यक्ष करी गदा गातासी अभिजित शुभ योगेसी दैत्य वदवा मने ब्रह्मा ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्यांचे नाना जीव नाना जाती नाना विष्टी आणि समष्टी देह नूतन धारणा करुणी देव निर्मिले ब्रह्माने ब्रह्मदेवांचे हास्य शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा पितृगुण तत्परा झाले अभिमानापासून करण्या लोक रक्षणा म्हणून निर्माण केले जाण करता तप चरणा ऋषी तेने झाले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न मने कन्या अर्पेना म्हणू राजा तुझा लागी कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनुष्य कन्येसह येत करी अभिवादन त्या लागी कन्या माझी देवहूती तुची तिजला अनुरूप पती नारद मुखे ऐकिली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुणी निज जामत निज कन्येसी आलिंगित सुखे नांदायसे म्हणत मनु ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देवहूती पती सेवा झाली करती सकाळी त्यागुण दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्य विमान बनवून त्यात हिंडे सपत्निक मुनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या 9 होती श्री कपिल रूपे कालांतरी श्री हरी प्रगटे देवहूती उदरी मरीच्या आधी पातले नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दमा स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिल स्तुती ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पावले मम मायापाश तोडण्या तुची समर्थ ईश देवहूती प्रार्थी कपिलाचा बिंदू सरोवर आश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी संत संगतीसी द्यावावे मम चरणाची नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्माद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगदुत्पत्ती कारण जे सर्वांभूती समभाव सर्व ठाई मीच देव मन्नामाची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिय विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योग मने जाण निश्चय देवहूती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागुण सदा संतोष मानून भगवत नाम घोष करी संत चरण सेवन करून या शुद्ध मन माझे करावे जे ध्यान अष्टांग योगा चरावा निष्काम कर्मे सकाळ जरी मज लागिती अर्पण करी माझे लागले वेड खरोखरी तो मद भक्त थोर जाणावा सर्वात्मका मद ईश्वरासी नित्य बाजावे भक्तीशी भक्ती योगींची तू मदशी अविलंबेसी पावशील स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरी देख जीव भोगती दुःख अनेक पाप भोगणे न सुटेची सुकर गंधर्व श्वान योनी याच जान नरक खानी नाना योनीत दुःख भोगणी भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवा यातने जन्मा येत सर्व विसरणे काम मदत आयुष्यभेची जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरा समान असत म्हणून नित भजने भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देव अनेक भासे वस्तुत ईश्वर एक असे ब्रह्म हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्रीहरींची भजने भक्ती पाविजे वैराग्याने त्याने ब्रह्मदर्शन होय गे ऐकोनी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्ध पद नामे थोर मातृगया सिद्धपुरा म्हणती आजही त्या ठाया
समुद्रकाठी कपिला मुनी ईशान्यच राहिले जाऊनी. तेथे समाधी लावोनी एक चित्ते बैसले ते. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय. श्री कृष्णार्पण मस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.